एखाद्या क्रिकेट मॅचचा निकाल जर आधीच ठरलेला असेल तर त्याला आपण मॅच फिक्सिंग म्हणतो। अशा मॅचमध्ये खेळाडू कितीही चांगला खेळला तरी निकाल बदलत नाही। पण विचार करा, जर एखाद्या निवडणुकीचा निकालच आधीच ठरलेला असेल तर त्याला काय म्हणायचं? लोकशाहीची हत्या। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नेमका हाच अत्यंत गंभीर, धक्कादायक आणि थेट आरोप केला आहे, तोही महाराष्ट्राच्या नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल। त्यांनी फक्त हवेत आरोप केलेले नाहीत, तर निवडणूक आयोगाच्याच अधिकृत आकडेवारीचा वापर करून टप्प्याटप्प्याने ही मॅच फिक्सिंग कशी केली गेली याचा एक संपूर्ण आराखडाच एका सविस्तर लेखातून मांडला आहे। त्यांचं म्हणणं आहे की ही छोटी मोठी फसवेगिरी नाही, तर राष्ट्रीय संस्थांवर ताबा मिळवून केलेली एक घाऊक प्रमाणातील फसवणूक आहे। काय आहेत राहुल गांधी यांनी मांडलेले हे 5 टप्पे? खरंच महाराष्ट्रात मतदार याद्या फुगवल्या गेल्या का? मतदान संपल्यानंतर अचानक 76 लाख मतं कुठून आणि कशी वाढली? आणि या सगळ्या गंभीर आरोपांवर सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काय म्हणणं आहे? आज आपण लोकशाहीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या इलेक्शन फिक्सिंगच्या आरोपांची आणि त्यातील प्रत्येक दाव्याची अत्यंत सखोल आणि निष्पक्ष चिरफाड करूया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। राहुल गांधी त्यांच्या लेखाची सुरुवातच एका मोठ्या दाव्याने करतात। ते म्हणतात की 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालातील विचित्रपणा ढळढळीत होता। त्यात हेराफेरीचे प्रमाण इतके भयावह होते की त्यावर पांघरून घालण्याचे सर्व प्रयत्न झाल्यानंतरही अधिकृत आकडेवारीतूनच स्पष्ट पुरावे समोर आलेले आहेत। त्यांनी या संपूर्ण मॅच फिक्सिंगची कार्यपद्धती 5 टप्प्यांमध्ये विभागली आहे। टप्पा पहिला, खेळाडूच ठरवणार पंच कोण। राहुल गांधींच्या मते या खेळाची सुरुवात झाली ती पंचांच्या म्हणजेच निवडणूक आयुक्तांच्या निवडीपासूनच। 2023 मध्ये केंद्र सरकारने निवडणूक आयुक्त नियुक्ती कायदा आणला। या कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीत पंतप्रधान, एक कॅबिनेट मंत्री जो पंतप्रधानांनी निवडलेला असेल आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील, म्हणजे सत्ताधारी पक्षाचे 2 सदस्य आणि विरोधातील 1। यातून 2-1 बहुमताने सत्ताधारी पक्ष आपल्या मर्जीतील आयुक्ताची निवड करू शकतो। याआधी या समितीत भारताचे सरन्यायाधीश असायचे, जे एक निष्पक्ष पद मानलं जातं, पण त्यांना हटवून त्यांच्या जागी एका कॅबिनेट मंत्र्याचा समावेश करण्यात आला। राहुल गांधींचा सवाल आहे की ज्यांना निवडणूक लढवायची आहे तेच खेळाडू जर पंचांची निवड करणार असतील तर तो खेळ निष्पक्ष कसा होऊ शकतो? टप्पा दुसरा, बोगस मतदारांनी मतदार यादी फुगवणे। हा आरोप अत्यंत धक्कादायक आहे आणि तो पूर्णपणे निवडणूक आयोगाच्याच आकडेवारीवर आधारित आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नोंदणीकृत मतदार होते 8,98,00,000। 5 वर्षांनंतर मे 2024च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या झाली 9,29,00,000। म्हणजे 5 वर्षात वाढ झाली 31 लाख। पण त्यानंतर फक्त 5 महिन्यात नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ही संख्या तब्बल 41 लाखांनी वाढून 9,70,00,000वर पोहोचली। 5 वर्षात 31 लाख मतदार वाढतात आणि अवघ्या 5 महिन्यात 41 लाख। ही वाढ अविश्वसनीय आहे। इतकंच नाही तर सरकारच्याच अंदाजानुसार महाराष्ट्रातील प्रौढ नागरिकांची एकूण संख्या आहे 9,54,00,000। मग 9,70,00,000 नोंदणीकृत मतदार आले कुठून? म्हणजे प्रौढ लोकसंख्येपेक्षाही 16 लाख जास्त मतदार। हे अतिरिक्त मतदार कोण आहेत असा थेट प्रश्न राहुल गांधी विचारत आहेत। टप्पा तिसरा, मतदार संख्येपेक्षा अधिक मतदान। मतदानाचा दिवस निरीक्षकांच्या आणि मतदारांच्या मते पूर्णपणे सामान्य होता। कुठेही लांबच लांब रांगा किंवा प्रचंड गर्दी उसळल्याच्या बातम्या नव्हत्या, पण निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार हा दिवस खूप नाट्यमय होता। सायंकाळी 5 वाजता मतदानाची टक्केवारी होती 58.22%, पण दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर झालेली अंतिम आकडेवारी होती 66.5%। ही वाढ आहे तब्बल 7.83%। म्हणजेच मतदान संपल्यानंतर सुमारे 76 लाख मतदारांनी मतदान केलं। या आधीच्या निवडणुकांमध्ये ही वाढ साधारणपणे अर्धा ते 1% असायची, पण यावेळी ती जवळपास 8%नी वाढली। सायंकाळी 5 नंतर जेव्हा रांगा नव्हत्या, गर्दी नव्हती, तेव्हा हे 76 लाख मतदार अचानक कुठून आले आणि त्यांनी मतदान कसं केलं? टप्पा चौथा, बोगस मतदान आणि कमळाकार चुंबक। आणि या वाढलेल्या मतांचा पॅटर्न तर आणखीनच संशयास्पद आहे। राहुल गांधींच्या दाव्यानुसार ही वाढ संपूर्ण महाराष्ट्रात सारखी नव्हती। महाराष्ट्रात जवळपास 1 लाख मतदान केंद्र आहेत,
पण ही वाढ प्रामुख्याने फक्त 12,000 मतदान केंद्रांवरच दिसली आणि ही 12,000 मतदान केंद्र प्रामुख्याने त्याच 85 मतदारसंघांमध्ये होती जिथे मे 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी निराशाजनक होती। याचा अर्थ प्रत्येक निवडक मतदान केंद्रांवर सायंकाळी 5 नंतर सरासरी 600 लोकांनी मतदान केलं। एका मतदाराला 1 मिनिट जरी लागलं तरी हे मतदान पूर्ण व्हायला 10 तास लागले असते, पण तसं काहीही घडलं नाही। मग ही अतिरिक्त मतं कशी दिली गेली? यात आश्चर्य नाही की या 85 जागांपैकी बहुतेक जागा महायुतीच्या पारड्यात पडल्या। याचं उदाहरण म्हणून राहुल गांधी कामठी मतदारसंघाचा दाखला देतात। तिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मतं जवळपास स्थिर राहिली, पण भाजपची मतं अचानक 56,000 वाढली। या दोन निवडणुकांच्या मधल्या काळात तिथे 35,000 नवीन मतदार वाढले होते। म्हणजे नवीन मतदार आणि लोकसभा निवडणुकीत मतदान न केलेले मतदार हे सगळेच्या सगळे जणू एका कमळाकार चुंबकाने खेचून भाजपकडे गेले। या चमत्कारी कामगिरीमुळेच लोकसभेत केवळ 32% जागा जिंकणाऱ्या भाजपचा विधानसभेतील 149 जागांपैकी 132 जागांवर विजय मिळवण्याचा स्ट्राईक रेट तब्बल 89% पोहोचला। टप्पा 5, पुराव्यांची लपवाछपवी। राहुल गांधी म्हणतात की जेव्हा विरोधी पक्षांनी या सगळ्या विसंगतीवर प्रश्न विचारले तेव्हा निवडणूक आयोगाने एकतर मौन बाळगलं किंवा आक्रमक भूमिका घेतली। फोटोसहित मतदार याद्या देण्याची विनंती फेटाळून लावली आणि सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर एका उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतदान केंद्रातील व्हिडिओग्राफी आणि सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्याचे निर्देश दिले होते। पण त्यानंतर केंद्र सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत केली आणि निवडणूक नियमांमध्येच बदल करून सीसीटीव्ही फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स उपलब्ध करण्यावर प्रतिबंध घातले। जर काही लपवण्यासारखं नव्हतं तर ऐनवेळी नियम बदलून पुरावे का दडपण्यात आले असा सवाल राहुल गांधी करत आहेत। राहुल गांधींच्या या अत्यंत गंभीर आरोपांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत असल्याने त्याच गोष्टी ते सातत्याने बोलतात। निवडणूक आयोगाने यापूर्वीच सगळं स्पष्ट केलं आहे, पण रोज खोटं बोलायची सवय राहुल गांधी यांना लागली आहे। ते स्वतःच्या मनाला समजावत आहेत। जोपर्यंत ते सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला भवितव्य नाही। ते महाराष्ट्राच्या जनतेचा आणि आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान करत आहेत। एका बाजूला लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी निवडणूक आयोगाच्या आकडेवारीच्या आधारे लावलेले अत्यंत तपशीलवार आणि गंभीर आरोप आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत याला रोज खोटं बोलण्याची सवय म्हटलं आहे। आता सत्य काय आहे याचा अंतिम निर्णय तुम्ही आम्ही अधिकृत कागदपत्रांच्या आणि पुराव्यांच्या सखोल तपासणीशिवाय घेऊ शकत नाही। पण खरा प्रश्न तोच आहे, ते कागदपत्र, ते सीसीटीव्ही फुटेज ज्यातून सत्य बाहेर येऊ शकतं ते जनतेसमोर काय येऊ दिलं जात नाहीयेत। राहुल गांधींनी म्हटल्याप्रमाणे मॅच फिक्सिंग झालेली निवडणूक लोकशाहीसाठी विषासमान आहे, कारण ती जिंकणाऱ्याला तात्पुरता विजय देऊ शकते, पण निवडणूक प्रक्रियेवरील आणि पर्यायाने लोकशाहीवरील लोकांचा विश्वास कायमचा उडवून लावते। लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे। जर या हक्कावरच गदा येत असेल तर मग लोकशाहीच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त होणं स्वाभाविक नाही का? विचार नक्की करा। आम्ही या महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचं धाडस केलं आहे। आपला एक लाईक या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करू शकतो। त्यामुळे आत्ताच खालील लाईकच्या बटनावर क्लिक करा। आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवायचा असेल तर या व्हिडिओची लिंक कॉपी करा आणि ती तुमच्या ओळखीच्या नातेवाईक तसेच मित्रांना पाठवा। शिवाय थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।